विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमधून आपण कवी नामदेव ढसाळ यांची आत्ता ही कविता अभ्यासणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण नामदेव ढसाळ यांचा परिचय करून घेऊयात. कवी नामदेव ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी झालेला होता आणि त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 2014 रोजी झाला. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये कनेरसर जवळील पूर या खेड्यामध्ये झालेला होता. ते मराठीतील एक प्रसिद्ध कवी, कादंबरीकार व विचारवंत म्हणून ओळखले जातात. दलित पॅन्थर ही जी 1960-70च्या दशकामध्ये आक्रमक संघटना स्थापन झाली होती, तिचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलितांवर जे जे अन्याय झाले त्या कालखंडामध्ये, त्या अन्यायांचा प्रतिकार या संघटनेने तेवढ्याच आक्रमकपणे केलेला आपल्याला दिसून येतो. मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारे, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक म्हणून नामदेव ढसाळ यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. अनियतकालिकांचा प्रभाव देखील त्यांच्यावर होता. 1960च्या दशकामध्ये जेव्हा खूप सारी अनियतकालिकं निघत होती, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी काही प्रमाणात आपल्या कविता लिहिलेल्या होत्या. त्यानंतर अस्पृश्य व दलितांचे दुःख, दैन्य, दारिद्र्य, शोषण, त्यांच्यातील जाणीव जागृती, विद्रोह, नवसमाजाच्या निर्मितीसाठीचे तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या सर्वच कवितांमधून मांडलेले आपल्याला दिसून येते. मित्रांनो, त्यांचे कविता संग्रह जर आपण बघायला गेलो तर गोलपिटा हा त्यांचा पहिला कविता संग्रह, जो 1972 साली प्रकाशित झाला. मुंबईतील वेश्यावस्तीतील बकालपण, नाकारलेपण, उद्ध्वस्तपण यांचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळ यांचा हा कविता संग्रह मराठी साहित्य विश्वामध्ये अवतरला आणि त्यामुळे मराठी साहित्य विश्वाला अक्षरशः धक्का बसला. या कविता संग्रहातील भाषा, प्रतिमा, प्रतीके, विद्रोह, वास्तवचित्रण याने मराठी काव्याचे सर्व मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित अशा मराठी साहित्य विश्वामध्ये दलित वर्गाची जळजळीत बंडखोर भाषा नव्याने दाखल झाली व मराठी साहित्य विश्वामध्ये नाकारल्या गेलेल्या वर्गाचे, जगाचे चित्रण त्यांच्या या कविता संग्रहातून मराठी वाचक वर्गाला त्यांनी घडविले. त्यांचा दुसरा कविता संग्रह मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा 1975 साली प्रकाशित झाला. यानंतर तुही यत्ता कंची 1981 साली, खेळ 1983 साली, गांडू बगीचा 1986 साली, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी 1986 साली प्रकाशित झाला. प्रियदर्शनी हा जो कविता संग्रह आहे तो इंदिरा गांधी यांच्यावर आधारित होता. त्यानंतर तुझे बोट धरून चाललो आहे मी, त्यानंतरचा मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, या सत्तेत जीव रमत नाही हा 1995 साली प्रकाशित झालेला कविता संग्रह. त्यानंतर मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे हा निवडक कवितांचा संग्रह आहे. आणि शेवटचा निर्वाणा अगोदरची पिढा हे कविता संग्रह त्यांचे मराठी साहित्य विश्वामध्ये प्रसिद्ध आहेत. यानंतर त्यांनी काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये हाडकी हाडवळा ही कादंबरी 1981 साली प्रकाशित झाली, तर निगेटिव्ह स्पेस ही त्यांची दुसरी कादंबरी 1987 साली प्रकाशित झाली. त्यांनी काही वैचारिक लेखन देखील केलेलं आहे. त्यामध्ये आंधळे शतक हा एक पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. या पुस्तकामध्ये 20व्या शतकामधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, जे प्रश्न आहेत, त्यांचं त्यांनी चित्रण केलेलं आहे, मांडणी केलेली आहे. बुद्ध धर्म काही शेष प्रश्न हे दुसरं पुस्तक आहे. आंबेडकरी चळवळ, सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट यासारखी वैचारिक पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. त्यानंतर त्यांनी एक नाटक देखील लिहिलेलं आहे, ते म्हणजे अंधार यात्रा. मित्रांनो, नामदेव ढसाळ यांना खूप सारे पुरस्कार देखील मिळालेले आहेत त्यांच्या एकूणच वाङ्मयीन कार्यासाठी. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार गोलपिठा या कविता संग्रहाला मिळालेला आहे 1972 साली.
सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार 1975-76 साली अतिशय महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. नंतरचा महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार 1983 साली मिळालेला आहे. भारत सरकारने 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. बहिणाबाई चौधरी हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी सुवर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार 2005 सालचा. यानंतर गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार 2006 साली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आणि बुद्ध रोहिदास विचार गौरव हा पुरस्कार 2009 साली. इतके पुरस्कार त्यांना त्यांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये मिळालेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण त्यांची आत्ता ही कविता अभ्यासूयात. त्यांच्या या कवितेतील पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्या अशा आहेत. सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. अशा ह्या 2 ओळी आहेत. याचा अर्थ असा होतो, बघा मित्रांनो, की दलित अस्पृश्य हा जो समाज आहे, या समाजाला शेकडो वर्ष कशा पद्धतीने सूर्याकडे पाठ फिरवून प्रवास करावा लागला हे त्यांनी या ओळींमधून सांगितलेलं आहे. सूर्य हे जे प्रतीक आहे ते प्रकाशाचं प्रतीक आहे. ज्ञान, समृद्धी, सन्मान, प्रगती किंवा साधे माणुसकीचे जीने या गोष्टींच्या अभावी दलित समाजाला जगावे लागले, हजारो वर्ष जगावे लागले. आणि म्हणून सूर्याकडे पाठ फिरवून, या गोष्टींकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. म्हणजे कित्येक शतकं ते जगले. पण आता मात्र असा अंधार यात्रिक होण्याचं जे आहे ते नाकारलं पाहिजे. म्हणजे आता परिस्थिती बदललेली आहे. आता या शोषणाला, अभावग्रस्ततेला नाकारलेच पाहिजे. अंधारातून प्रवास न करता प्रकाशाकडे वाटचाल करायला हवी, असे कवी या 2 ओळींमधून म्हणतो. नंतरच्या ओळी आहेत. हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. आत्ता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? बघा, कवीला आपल्या वडिलांचे किंवा पूर्वजांचे दुःख दिसते, त्याला ते जाणवते. कारण अंधार वाहून वाहून म्हणजे दुःख, दारिद्र्य, अज्ञान, अंधकार हे सर्व सहन करून करून तो वाकलेला आहे. त्यांच्या सर्व पिढ्या ज्या आहेत त्या अशा त्यांची कुचंबना झालेली आहे. आता त्यांना त्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही त्या काळामध्ये. पण आता त्याच्या पाठीवरचे हे ओझे उतरवण्याचे काम कुणाचे आहे? तर आपले आहे, असे कवी या 2 ओळींमधून म्हणतो. आणि म्हणून त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे, असं कवीने इथं म्हटलेलं आहे. नंतरच्या ओळी आहेत. या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला. आता आभाळ मुका घेणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे. बघा काय म्हटलंय, या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला. मित्रांनो, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेकडे जी समृद्धी किंवा जे वैभव आहे ते येथील सामान्यांच्या घाम व रक्तातून उभे राहिलेले आहे. त्या बदल्यात सामान्यांना काहीच मिळाले नाही. उलट त्यांना दारिद्र्य, दुःख, दैन्य मिळाले. आणि आता या आभाळाला भिडणाऱ्या हवेल्यांना, म्हणजे ही जी त्यांची समृद्धी आहे, हा जो त्यांचा विकास झालेला आहे, जो इथल्या अस्पृश्य दरिद्री वर्गाच्या शोषणावर उभं राहिलेला आहे, त्याला सुरुंग लावायला पाहिजे, असं कवी या ओळींमधून म्हणतो. आणि एक नवीन समतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी विद्रोह जो आहे तो विद्रोह आवश्यक असतो. म्हणजे बघा, या 3 ओळींमधून कवीने विद्रोह हे जे दलित साहित्याचं एक महत्त्वाचं स्वरूप आहे किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते याच्यातून व्यक्त झालेलं दिसून येतं. पहिल्याच्या 2 ओळी आहेत. सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. नाकारलेच पाहिजे, इथं नकार आलेला आहे. नकार हे देखील काय आहे? दलित साहित्याचे एक वैशिष्ट्य आहे. आणि हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. तर याच्यामध्ये काय आलेलं आहे? तर याच्यामध्ये वेदना आलेली आहे. आणि याच्यात काय आलेलं आहे? सुरुंग लावायला पाहिजे. सुरुंग म्हणजे काय आहे? इथं विद्रोह आलेला आहे. म्हणजे दलित साहित्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य या कवितेमधून आलेले आपल्याला दिसून येतात. वेदना, विद्रोह, नकार, बरोबर. तर
शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत त्या 2 ओळी अशा आहेत. सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला. सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हे इथं म्हटलेलं आहे. तर तो हजारो वर्षानंतर लाभला. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे. बघा मित्रांनो, या शेवटच्या ओळींमध्ये कवीने सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर ही जी प्रतिमा वापरलेली आहे, ही प्रतिमा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी वापरलेली आहे. बरोबर, सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर. आणि हा कसा, तर हजारो वर्षानंतर लाभला. हजारो वर्षानंतर असं का म्हटलेलं आहे, कारण आजपासून साधारणतः 2500 ते 2600 वर्षापूर्वी गौतम बुद्ध यांनी इथल्या अन्यायकारक अशा वैदिक संस्कृतीतून बहुजन समाजाला, इथल्या उपेक्षित वर्गाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना एक दुसरा मार्ग सुचवला, तो म्हणजे बुद्धाचा मार्ग. बरोबर. तर त्यानंतर 2500 वर्ष पुन्हा इथल्या दलितांना, शूद्रांना किंवा ज्याला आपण अतिशूद्र म्हणतो त्यांना दुःख, दारिद्र्य सहन करावं लागलं. पण 2500 वर्षानंतर, हजारो वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो आणि त्यांनी त्यांच्या एकूणच जीवनामधून जे काही कार्य केलं, राज्यघटना लिहिली, वेगवेगळे सत्याग्रह केले, दलितांसाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मागण्या केल्या आणि त्या मान्य करून आणल्या. तर याच्यातून दलितांना काही एक प्रमाणामध्ये मुक्ती मिळाली आणि म्हणून असा जो फकीर आहे सूर्यफुले ज्यांनी आपल्या हाती ठेवली, तो आपल्याला हजारो वर्षानंतर लाभलेला आहे. आता आपलं कर्तव्य काय आहे, तर त्यांच्या जे काही विचार आहेत, त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं आणि त्या पद्धतीनं जगणं हे आपलं आता काम आहे. आणि म्हणून आपण सूर्योन्मुख व्हायला पाहिजे. त्या सूर्याच्या दिशेने किंवा त्या प्रकाशाच्या दिशेने आपण वाटचाल जी आहे ती केली पाहिजे, असं या ओळीमधून कवीला म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने नामदेव ढसाळ यांची आत्ता ही जी कविता आहे, या कवितेमधून आपल्याला वेदना, विद्रोह, नकार यासारखी दलित साहित्याची वैशिष्ट्ये दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा संदर्भ आपल्याला या कवितेमध्ये दिसून येतो. आणि जी बांधिलकी आहे ती आपली आता कशाशी असायला पाहिजे, तर या लोकांच्या विचारांशी ती बांधिलकी असायला पाहिजे, हे आपल्याला याच्यामधून दिसतं. आणि बांधिलकी हे सुद्धा दलित साहित्याचं एक महत्त्वाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे वैशिष्ट्य सुद्धा या कवितेमध्ये आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आत्ता ही जी कविता आहे हे आपण इथं अभ्यासलेली आहे. धन्यवाद.